ओवळी गावाचे सुपुत्र तथा सांगली आणि दानोली केंद्र प्रमुख गुंडू अर्जुन सावंत यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा सांगली येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पार पडला। सांगली आणि दानोली केंद्र प्रमुख गुंडू अर्जुन सावंत हे आपल्या 36 वर्ष 7 महिन्याच्या आदर्श शिक्षक सेवेतून निवृत्त झाले। त्यानिमित्त सेवानिवृत्ती कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले आणि त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। गुंडू सावंत यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले। तसेच गुंडू सावंत यांच्या पत्नीचाही शिक्षकांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला। या सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची भाषणे झाली। गुंडू सावंत यांनी शिक्षक व केंद्र प्रमुख या पदावर असताना विविध उपक्रम राबवून अनेक शाळांसह मुलांचाही विकास केला। सावंत यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य उल्लेखनीय असेच असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भाषणात केले। आपल्या भाषणात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गुंडू सावंत यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या। त्यानंतर गुंडू सावंत यांनी शैक्षणिक कार्यात सहकार्य करणाऱ्या सर्व सहकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ यांचे विशेष आभार मानले। या सेवानिवृत्ती कार्यक्रमात व्यासपीठावर सरपंच लहू भिंगारे, उपसरपंच संतोष नार्वेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राव, गट शिक्षणाधिकारी सविता परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक सावंत, सागर सांगेलकर, बाबली चिले, शाळांचे मुख्याध्यापक गुंडू सावंत यांच्या पत्नी युगंधरा सावंत, मुलगा आशिष सावंत, कविता सावंत आदी उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। पंकज मडाळे, जनशक्ती, सावंतवाडी।